नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता एका झाडाखाली बसून खूप रडत असते. मिहू तिला म्हणत असते की अगं ताई तू बोल ना काहीतरी. त्यावर मुक्ता मिहूला म्हणते की काय बोलू मिहू, सागर माझ्याशी असं वागले की असं कुणी आपल्या शत्रूशी सुद्धा वागणार नाही. मला आहे ना एकाच वेळी खूप जास्त संताप आणि हर्ट होण्याची भावना येते आणि खूप रडते मुक्ता. हातातून काहीतरी निसटून गेल्यासारखं वाटतंय मला. एक्झॅक्टली सांगता नाही येते मला काय होतंय, पण मला खूप काय होतं या. त्यावर मिहिका म्हणते की आय डोंट बिलीव्ह दिस. त्याने इतके दिवस तुझ्या बरोबर फक्त प्रेमाचं नाटक केलं, पण तुझं तर खरं प्रेम होतं ना ग. तुझ्याही प्रेमाचा त्याने अपमान केला आहे. तर मुक्ता म्हणते की नाही काय बोलतेस तू, माझं त्याच्यावर प्रेम नव्हतं. तुमची जनरेशन काय लगेच प्रेमात पडते का ग, असं नसतं. ती खूप मोठी कमिटमेंट असते, त्याला खूप वेळ लागतो. आमच्यात असं काही प्रेम नव्हतं. मी ही का म्हणते की तो असं वागत होता ते प्रेमच होतं ना ग ताई. त्यावर मुक्ता म्हणते मला नाही माहिती, पण माझ्याकडनं नव्हतं प्रेम. प्रेमापर्यंत पोहोचण्याची एक एक पायऱ्या चढत होतो आम्ही. माझ्या लेखीनं त्या खूप योग्य पद्धतीनं चढत होतो. ओळख झाली आमच्यात, त्यांना भेटलं, मग असं वाटलं की हा माणूस जितका वाईट दिसतो तितका वाईट नाहीये. खरं तर खूपच चांगला आहे. ओळखीतून कळलं. माझं लग्न झाल्यानंतर जेव्हा जेव्हा सावनी समोर यायला लागली ना, तेव्हा मला असं वाटायचं की नाही हा फक्त माझा नवरा आहे. ते माझ्याशी नवरा असल्यासारखे पाठीशी उभा राहायला लागले. छाया काकू असो किंवा मम्मी असो. ह्या सगळ्यातून त्यांच्यामध्ये आदर निर्माण व्हायला लागला. मग मला विश्वास वाढला, हे मला कधी सोडून नाही जाणार. दुसरीकडे सागर आणि मिहीर बोलत असतात. त्यावर सागर मिहीरला म्हणतो की नाही मुक्ता मला कधीच माफ नाही करणार मिहीर. सागरला म्हणतो तू आधीच शांत हो दादूस. त्यावर सागर म्हणतो अरे मुक्ताची काय अवस्था झाली असेल यार. च्या जागी जर मी असतो ना तर एक थोबाडीत मारून थांबलो नसतो. काय करून बसलो यार मी. त्याला थांबवण्याच्या नादात मला कसलं भानच राहिलं नाही. बोलत होतो, मला असं वाटत होतं की काय बोललं तर हा थांबेल. आपल्याला तसं होतं ना, आपण बोलून जातो पण आपल्या मनात काही नसतं. तसंच झालं आहे मिहीर. शब्द निघून जातात तोंडातून, तर माझं देखील तसंच झालं आहे मिहीर. मिहीर सागरला म्हणतो की तू हे सावनीसाठीच केलं होतं ना, तिला जळवण्यासाठीच केलं होतं ना. काय माझं काय अडत नाहीये, तिच्याशिवाय देखील माझी एक फॅमिली आहे. दाखवून देण्यासाठी तू सावनी समोर वागत होता ना असं. दादूस तुला हे कशाला करायचं होतं यार. माहिती नाही का सावनी कशी बाई आहे ते. सगळ्यामध्ये मुक्ता वहिनीला काय वाटेल याचा विचार केला नाहीस तू. ते तिच्या इमोशनचा, तिला काय वाटेल त्याचा काहीच विचार केला नाही दादूस. तिला हेच वाटेल तू तिच्यासाठी जी पुरणपोळी केली होती ती खोटीच होती. त्यात जे रोमॅन्टिक प्रपोज केलं होतं ते देखील खोटंच होतं. ते गिफ्ट केलेलं देखील खोटंच होतं. मावशीनं तिला घराबाहेर काढलं तेव्हा तू तिच्या पाठीशी उभं राहिलं हे देखील खोटं होतं. त्यावर सागर म्हणतो नाही नाही मी तिच्या पाठीशी उभा राहिलो ते मनापासून राहिलो होतो. स्पर्धेच्या दिवशी मी तिला जी मिठी मारली ना ती सावनीला दाखवण्यासाठी होती हे मान्य आहे मला. पण तिच्याबद्दल मला जे कौतुक होतं ना ते अगदी मनापासून होतं. दुसरीकडे मुक्ता मिहिकाला सांगत असते की हे जे काय फंड घेत होते ना, इतक्या सगळ्या गोष्टी ते माझ्यासाठी करत होते ना, ते सगळं मला आवडायला लागलं होतं. मग हळूहळू आमच्यामध्ये मैत्री व्हायला लागली. तुला माहिती आहे का, मी जे मला कळायला लागल्यापासून स्वप्न पाहिली होती ना माझ्या जोडीदाराबरोबर, जशी मैत्री असेल तशीच मैत्री व्हायला लागली होती ग आमच्यामध्ये. पुढची पायरी आम्ही चढणार होतं ग, पण हे काय झालं त्या सगळ्या पायऱ्या कोडमडून गेल्या ग. गेलं ग हातातून माझ्या, किंवा माझ्या हातात नव्हतंच ग काही. कशा ठरवायच्या ग खऱ्या खोट्याच्या सीमा आपण आपल्या आयुष्यामध्ये. मला वाटत होतं की खरं प्रेम, खरा विश्वास, पण हे सगळं खोटं होतं ग. सांग ना, मला तर काहीच कळत नाहीये मिहू. आणि त्या दोघी एकमेकींना मिठी मारतात. मी एका मुक्ताला म्हणत असते की ताई सांभाळ स्वतःला. असा विश्वासघात झाल्यावर कसं वाटू शकतं नाही हे समजू शकते मी. असं ना हार्टबीट्स टॉप झाल्यासारखं वाटतात. तू प्लीज स्वतःला सांभाळ. ह्या सगळ्यात आपला नाईलाज आहे ग. तू असाच विचार करत बसली ना वेड लागेल. नाही मिहू, मी असं नाही वागणार. माझी माणसं आहेत ना माझ्यासाठी जगतायत ते. खरं तरी ना माझंच चुकलं. सागर माझ्याशी बरे वागतायत ना, पण माझ्याच अपेक्षा वाढल्या त्यामुळे मला धोका तर मिळणारच ना. का म्हणते पण यात तुझं काय चुकलं.
समोरचा माणूस चांगला वागला तर साहजिकच आहे आपल्या देखील अपेक्षा वाढणारच. मुक्ता म्हणते, अगं मग आपण तिथेच तर चुकतो ना. समोरचा माणूस चांगला वागला की आपल्या अपेक्षा वाढतात, मग आपला अपेक्षा भंग होतो. इतक्या अपेक्षा मोठ्या तितकंच दुःख देखील मोठं येतं ग. ताई, असं पण असू शकतं ना ग, ते आदित्यला दाखवण्यासाठी, त्याला बरं वाटण्यासाठी असं बोलू शकतात. मुक्ता म्हणते की आदित्यला बरं वाटावं म्हणून मला हर्ट करणं हा कुठला न्याय आहे ग. आणि मी स्वतः देखील प्रयत्नच करत होते ना आदित्य आणि सागर एकत्र येण्यासाठी. तरी काय वेगळं करत होते दुसरं. ते आदित्यला बरं वाटावं म्हणून असं बोलून गेले की आमच्या सगळंच खोटं होतं आणि ते खरंच नाटक करत होते. पण ते जर खरंच नाटक करत असतील ना, तर मी नाही कधी त्यांना माफ करणार. आणि मुक्ता तिथून उठून निघून जाते. दुसरीकडे सागर मिहिरला म्हणत असतो की तिने माझ्यासाठी स्वतःची कामे बाजूला ठेवून मला वेळ दिला, स्पर्धा जिंकून दाखवली आणि मला त्यांचा खूप आदर वाटतो, हे कोणाला दाखवण्यासाठी नाहीये मिहिर. मिहिर म्हणतो की अरे तुझं बरोबर आहे, पण हे दुधातून पाणी वेगळं करून दाखवल्यासारखं नाहीये का? शक्य आहे का आता ते कळणं? सागर म्हणतो की अरे पण मी आता काय करू? पावनी प्रत्येक वेळी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होती की माझं अजूनही तिच्यावरच प्रेम आहे, त्याशिवाय मी अपूर्ण आहे. पण असं काही नाहीये दादूस, आतापर्यंत मी तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये पाठीशी उभा राहील, पण तू हे जे काय आता केलंयस ना, चुकलास यार तू. मुक्ता वहिनी बरोबर तू चुकीचं केलंयस, हट केलंय तू त्यांना खूप जास्त. त्यावर सागर म्हणतोय की हो, खूपच जास्त चुकलंय माझं. मुक्ताने माझ्यासाठी, माझ्या घरासाठी खूप काही केलं. मी ही बक्षीस म्हणून काय दिलं तर विश्वासघात. मूर्ख आहे यार मी. भावनेच्या जाळ्यात अडकलो आणि होतं नव्हतं ते सगळं गमावून बसलोय. मला कळतच नाहीये मी काय करू, कसं समजावं मुक्ताला. मिहिर म्हणतो की दादू, इतकं सगळं झालंय, मला नाही वाटत ती तुला सहजासहजी माफ करेल. हे बघ दादूस, तिला जाऊन सरळ सॉरी बोल. मला माहिती तुझ्यासाठी हे कठीण आहे, पण जा आणि तिला सॉरी बोल. सागर म्हणतो की मी सॉरी म्हणायला तयार आहे आणि एकदा नाही, हजारदा. जोपर्यंत मुक्ता मला माफ करत नाही तोपर्यंत मी मुक्ताला सॉरी म्हणत राहील. मुक्ता चाललेली असते. मुक्ताला सागर आदित्यशी बोललेलं सगळं बोलणं आठवत असतं. मला देखील तिला प्रपोज केलेले क्षण आठवतात. त्याच्याशी किती चांगली वागलेली आहे, सर्व क्षण त्याला आठवतात. दुसरीकडे मिहिका आवरावर करत असते. माधवी तिला कॉफी घेऊन येते आणि म्हणते ही दर तुझी आवडती कॉफी. त्यावर माधवी तिला म्हणते की कशी झाली धुळवड पार्टी. का म्हणते की हो झाली बरी. त्यावर माधवी म्हणते बरी काय बरी, केसांवरचे रंग उतरले नाही म्हणजे चांगलीच झाली आहे, मस्त धमाल केली असणार तुम्ही. माधवी मिहिकाला म्हणत असते आणि तो आदित्य आला होता ना, कसा वागला तो? बरा वागला ना? त्यावर मिहिका मान हलवते आणि म्हणते हो. मिहिका अपसेट असते. माधवी मिहिकाला विचारते, मिहिका काय झालंय तुला? असा चेहरा रडवेला का झाला आहे तुझा? ती माधवीला सांगते की आज सागर जिजूने सगळ्यांसमोर धुळवडीच्या पार्टीमध्ये मुक्ताताईला प्रपोज केलं. माधवी हसते आणि म्हणते अगं मग ही चांगली बातमी आहे ना, तू काय एवढा रडवेला चेहरा केलाय? मिहिका म्हणते मलाच एक फालतू आयडिया सुचली आणि मी ताईला म्हणले की त्याने तुला आय लव्ह यू म्हणलं ना, तू देखील त्याला प्रपोज कर जाऊन. आणि मी तिच्या हातात फुल पण दिलं आणि तिला म्हणलं हे घे आणि इथून जा आणि त्याला प्रपोज कर. मी म्हणते मिहिका टपकन सांग, मला देखील टेन्शन यायला लागलं, काय झालं ते नक्की. का म्हणते सांगते. नंतर ताई ते फुल घेऊन त्यांच्या दिशेने गेली आणि सागर जिजू ऑलरेडी आदित्यशी काहीतरी बोलत होते. सागर जिजू आदित्यला सांगत होते की माझं मुक्तावर अजिबात प्रेम नाही. हे सगळं ताईनं ऐकलं. त्यावर माधवी म्हणते की हे काय सांगतेस तू? माधवी देखील म्हणते की म्हणजे इतके दिवस सागर नाटक करत होते त्या सावनीला दाखवण्यासाठी म्हणून. कमाल झाली बाई. हे सगळं जिजूंच्या तोंडातून ऐकल्यानंतर ती कशी नॉर्मल राहील ग मावशी? तर बिचारी कोणाशी काहीच बोलली नाही ह्या विषयावर. मी त्यांचा हा स्पेशल मुमेंट बघण्यासाठी तिथे गेले म्हणून मला कळालं, इतर ताईनं सांगितलं देखील नसतं आणि माझ्या व्यतिरिक्त हे कोणालाच माहिती नाही. माधवी म्हणते तुझी देखील कमालच झाली, तू लगेच मला तिथल्या तिथे फोन करायचा ना, मी येऊन जाब विचारलं असतं सागर. मी ही का म्हणते की मी तुला कॉल करणारच होती, पण ताईची अवस्था बघून मला वाटलं ती आणखी एखादा ड्रामा किंवा वाद नाही सहन करू शकत, त्यामुळेच मी तुला कॉल केला नाही. माधवी म्हणत असते की सागरने फारच चुकीचं केलं आहे. त्यांनी त्यांच्यासाठी, त्यांच्या घरासाठी खूप काही केलेलं आहे.
तिला ह्या सगळ्याचं हे फळ मिळालं. फारच चुकीचं वागले ते. आदित्य आणि त्यांच्यामधलं अंतर दूर व्हावं त्याच्यासाठी मुक्ताने जीवाचं रान केलंय. त्याची ही किंमत मिळाली तिला. ही जाऊन विचारतेस मी त्याला आणि उठते माधवी. त्यावर मी एका माधवीला म्हणते की थांब मावशी, ऐक माझं. आपण बोलूया सागर जिजूशी, पण आत्ता. अगं पण सागर काय वागले आहेत मुक्ताशी असं? अजिबात अपेक्षा नव्हती माझी त्यांच्याकडनं. किती यातना झाल्या असतील माझ्या मुक्ताला. ती दुखावली गेली असेल. दुसरीकडे आदित्य पेंटिंग करत असतो आणि त्याला सागरचं बोलणं आठवत असतं. तर किती चांगला वागला आहे सर्व त्याला आठवत असतं. मनातच म्हणत असतो आदित्य की मी ही होळी कधीच विसरणार नाही आणि माझ्या पप्पांना देखील नाही विसरणार. दुसरीकडे इंद्रा सोफ्यावर बसलेली असते आणि मोठमोठ्याने ओरडत असते, अगं आई ग, माझं खूप डोकं दुखतंय. एवढ्यात बाप्पू येतात आणि म्हणतात, अगं काय झालं तुला? कशाला कोकळतेस? मैत्रिणींबरोबर भांग पिऊन नाचायला नाही दुखलं तिचं डोकं? त्यावर इंद्रा म्हणते की ते कोणालाच काळजी नाहीये माझी आणि सुनबाई असा आवाज देते. एक कप चहा दे ग लवकर. त्यावर बापू म्हणतात की तुला चायची नाही, तुला गुळीची गरज आहे, दे तुम्ही थांब. इंद्रा म्हणते की नको नको, चाय पिल्याने डोकं थांबेल माझं. केव्हाची आवाज देते मी, पण ती आ नाही के ऊ नाही करते. तेवढ्यात सागर येतो. इंद्रा म्हणत असते की सून आली की मला असं वाटत होते की सगळ्या गोष्टी माझ्या हातात येईल, मावरा कापून देईल, मसाला काढून देईल, पण कशाचं काय? त्या नशिबात ते सुखच नाही रे देवा. मोठमोठ्याने आवाज देत असते सुनबाई, ए सुनबाई. सई पळत येते आणि सई म्हणते की आजी मी घरात सगळीकडे शोधलं पण मुक्ता आई कुठेच नाहीये. इंद्रा म्हणते काय? मुक्ता घरात नाहीये, मग कुठे गेली ती? सागर म्हणतो की थांब मी फोन लावतो. त्यावर सई म्हणते की पप्पाच फोन नको लाव, मुक्ता आईचा फोन माझ्याकडेच आहे. बाप्पू म्हणतात की गेली असेल इथे कुठेतरी, सणासुदीचा दिवस आहे, तिला देखील वाटत असेल मैत्रिणींना भेटावं. इंद्रा म्हणते एकदा होळी खेळून मन नाही भरलं, परत कशाला जायचं होळी खेळायला? आईना ना तिला काही शिकवलंच नाही म्हणून डोक्यावर बसली ती. सणासुदीचा दिवस आहे, घरात सगळी कामं पडली आहे, कोण करणार आहे ही सगळी कामे? बापू म्हणतात त्या होळीमध्ये ना तुझा कडवटपणा देखील जळून गेला असता ना बरं झालं असतं. बापू निघून जातात तेव्हा इंद्रा म्हणते की तुम्ही मलाच बोलावं, मलाच बोला, सुनेला डोक्यावर चढून ठेवा. सागर म्हणतो की आई थांब, जरा शांत बस. म्हणत असतो की कुठे गेली असेल मुक्ता? इंद्रा म्हणते की कुठे गेली असेल, माहेर गेली असेल ती. दुसरीकडं कुठं जाणार ती? सागर इंद्राला म्हणतो बरं ठीक आहे आणि तिथून निघून जातो. इंद्रा मोठमोठ्याने ओरडत असते, आई ग आई ग. त्यावर सई म्हणते की आजी थांब, मी तुझ्यासाठी गोळी आणते. इंद्रा सईला म्हणते की माझी चिंबोरी ग, तुलाच काळजी आहे माझी. जा जा, आजोबाला सांग मला गोळी द्यायला. सागर गोखलेंच्या घरी येतो. माधवी दरवाजा उघडते. सागर माधवीला म्हणतो नमस्कार आई. माधवी रागाने बघत असते सागरकडे. सागर माधवीला म्हणतो की मुक्ता आल्यात का इकडे? माधवी म्हणते की आता कशाला हवी आहे मुक्ता? सागर म्हणतो की ते मला बोलायचं होतं त्यांच्याशी. आहेत का त्या? त्यावर माधवी म्हणते कशाला? सागर घरात जायला लागतो आणि माधवी म्हणते एक मिनिट सागरराव, आता काय बोलायचं आहे तुम्हाला? तुमचं सगळं बोलून झालंय ना? माधवी म्हणत असते की तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती सागर. मान्य आहे तुमचे आणि माझे वाद होते सागर. तुमच्या आईची आणि माझे इथेच ह्या जागी भांडणे झाली होती. पण लग्नानंतर खूप वेगळं सागर पाहायला मिळालं होतं. त्याचं पुरूला खूप कौतुक होतं. त्याच विचित्र लग्नासाठी आम्हाला दोघींना कन्व्हिन्स केलं होतं त्याने. नंतर काही महिन्यांनी असं वाटलं आम्ही दोघी चुकीचं आहोत, पुरूचं बरोबर आहे. पण आज सिद्ध झालं आहे की आम्ही बरोबर आहे आणि पुरूचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे. काय सांगायचं तुम्हाला, पुरूचा खूप जीव आहे मुक्तावर. तुमच्या वाटेतले सगळे काटे वेचले आणि तुम्ही काय केलं? फुलं तर जाऊन दे, तुमच्या भूतकाळाच्या फुटक्या काचा टाकल्या तिच्या वाटेवर. भागात आपण पाहणार आहोत की सागर मुक्ताची खूप माफी मागतो. मुक्ता त्याला माफ करणार की नाही बघूयात पुढील भागात. पुढील भागाचे डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.